रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या अस्मिता केंद्रे यांची बिनविरोधपणे निवड झाली आहे, तर विलास चाळके यांना उपाध्यक्षपदी निवडण्यात आले। अशा प्रकारे रत्नागिरीच्या जिल्हा परिषदेवर शिवसेनेची सत्ता आली आहे। मात्र या अस्मिता केंद्रे यांची निवड होण्यामागे नेमकी कोणती सत्ता समीकरणं कारणीभूत ठरली आहेत? अस्मिता केंद्रे यांची निवड नेमकी कशी करण्यात आली आहे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह। तर काही दिवसांपूर्वीच राज्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्या आणि कोणत्या जिल्हा परिषदेवर कुणाची सत्ता येणार, कोणत्या पक्षाला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळणार याबाबतच्या चर्चांना उधाण आलं होतं। यातच आता रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाबद्दलचं चित्र स्पष्ट झालंय आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या अस्मिता केंद्रे यांची बिनविरोधपणे निवड झाली आहे। यात जर आपण रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालाचा विचार केला तर तिथे जिल्हा परिषदेच्या एकूण 56 जागांपैकी तब्बल 41 जागांवर शिंदेच्या शिवसेनेचा विजय झालाय, तर भाजपा 4, राष्ट्रवादी 5 तर मनसेला 1 जागांवर समाधान मानावं लागले। यातून रत्नागिरीच्या जिल्हा परिषदेवर शिंदे गटाचाच वर्चस्व असल्याचं दिसून आलं। म्हणूनच आधीपासूनच इथला जिल्हा परिषद अध्यक्ष शिवसेनेचाच होईल हे जवळपास निश्चित होतं। म्हणूनच रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला होता। त्याच अनुषंगाने शिवसेनेतील मंत्री उदय सामंत, योगेश कदम, सदानंद चव्हाण, किरण सावंत आणि अन्य काही महत्त्वाच्या नेत्यांनी बैठका घेतल्या, ज्यात योगेश कदमांनी आपल्याच मतदारसंघातून जिल्हा परिषद अध्यक्ष व्हावा म्हणून आग्रह धरला होता। त्यामुळे तेव्हापासूनच मंडणगड येथील महिला नेतृत्व म्हणून अस्मिता केंद्रे यांच्या गळ्यात रत्नागिरीच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाची माळ पडेल अशी शक्यता दिसून येत होती। त्याचबरोबर उपाध्यक्षपदासाठी माजी सभापती विलास चाळके यांचं नाव घेतलं जात होतं, ज्या शक्यता आता सत्यात उतरल्यात। यात जर आपण अस्मिता केंद्रे यांचा विचार केला तर त्या मंडणगड तालुक्यातील शिवसेनेच्या एक विश्वासू सदस्य म्हणून ओळखले जातात। 1987 पासून त्या सामाजिक कार्यात सक्रिय आहेत। त्यांनी यापूर्वी मंडणगड तालुका समन्वय समितीत काम केले, तसंच जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण व वित्त समितीत देखील काम केले। त्यामुळेच आता रत्नागिरीच्या जिल्हा परिषद अध्यक्षाच्या निवडीनंतर योगेश कदमांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। तेव्हा आता रत्नागिरी जिल्हा परिषदेबाबतीतल्या या स्थानिक राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राइब करायला विसरू नका। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।